स्थिती काय आहे त्यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर निवडणुकीची रणधुमाळी आपण पाहतोय। यात भारतीय जनता पक्षाला 117, शिवसेनेला 59, राष्ट्रवादीला 37 जागा मिळाल्यात। काँग्रेस खरं तर 32 जागांवर विजयी झालेला आहे। यासोबतच शिवसेना, उबाठा पक्ष 9, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष 9 आणि इतर 25 असे एकंदरीतच आपण जागा पाहतोय। यात खोपोलीमध्ये 20 जागांवर निवडणूक होती। यात शिवसेनेला 17 जागांवर विजय मिळवण्यात यश मिळालेलं आहे। तर एकंदरीतच आकडेवारी जर आपण पाहिली, यात महायुतीला 213 जागा मिळाल्यात, महाविकास आघाडीला 50 आणि इतर 25 जागा। आतापर्यंतचा निकाल आपण पाहतोय। भारतीय जनता पक्ष 117, शिवसेना 59, राष्ट्रवादी 37, काँग्रेस 32, शिवसेना उबाठा 9, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 9 आणि इतर 25 जागा। ही आतापर्यंतची आकडेवारी आहे। या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊया। यवतमाळमधून आपले प्रतिनिधी खरं तर संजय राठोड आपल्यासोबत जोडले जात आहेत। संजय, त्या ठिकाणी जर पाहिलं यवतमाळमध्ये तर सध्या परिस्थिती काय आहे? कार्यकर्त्यांचा कसा जल्लोष पाहायला मिळतोय? नक्की मेघना, एकंदर पाहिलं तर 10 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतसाठी आज जे आहे मतदान मोजणी सुरुवात झालेली। सकाळपासून सुरुवात झालेली। अनेक ठिकाणी जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी असो किंवा शिवसेना शिंदे गट असो किंवा उबाटा असो, यानंतर पाहिलं तर काँग्रेसचे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे नगरसेवक असेल, नगराध्यक्ष निवडून आलेले आहे। मात्र या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर आज पहिल्या क्रमांकावर जे आहे पाहिलं तर भारतीय जनता पार्टी यांचे जे आहेत नगराध्यक्ष मोठ्या प्रमाणात निवडून आले। तर त्यानंतर पाहिलं तर शिंदे गटाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत नगराध्यक्ष निवडून आलेले आहे। नगरसेवक सुद्धा मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहे। सकाळी 10 वाजतापासून पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय। एकंदरीत पाहिलं तर संध्याकाळपर्यंत जे आहे पूर्णतः आज जर पाहिलं तर 11 नगर परिषदेच्या निवडणुका ज्या मतमोजणी होती त्यामध्ये जवळपास पाहिलं तर 9 ज्या आहेत नगर परिषदेचा निकाल आता हाती आलेला आहे। जवळपास पाहिलं तर 1-2 ज्या नगर परिषदेच्या मतमोजणी जी आहे थोड्या वेळातच पूर्ण होईल आणि ते सुद्धा लवकरच आपल्या जे आहेत निकाल हाती येणार आहे। त्यापूर्वी जर पाहिलं तर मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघामध्ये पाहिलं तर नेर आणि दारव्हामध्ये शिंदे गटाचे या ठिकाणी ज्या पाहिलं तर नगर अध्यक्ष पदाचे या ठिकाणी ज्या अध्यक्ष निवडून आले आहेत। तर दुसरीकडे जर पाहिलं तर यवतमाळमध्ये मंत्री अशोक उईके यांची जे कन्या जे आहेत प्रियदर्शनी उईके याची हे सुद्धा मोठ्या प्रमाणात लीडवर आहे। माजी मंत्री जर पाहिलं तर या ठिकाणी शिवाजीराव मोगे यांची सून जे आहेत प्रियंका मोगे ही ज्या पिछाडीवर चालू आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे बालेकिल्ले राहिलेल्या उमरखेडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ज्या शहर विकास आघाडीच्या या ठिकाणी अध्यक्ष निवडून आले आहेत। वणी विधानसभामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे आहे अध्यक्षपद जे उमेदवार हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लीडवर चालू आहे। मेघना, संजय, लोकशाही मराठीने एक सर्वे खरं तर केला होता आणि या सर्वेमध्ये जो अंदाज लोकशाही मराठीने वर्तवला होता तो अंदाज खरं तर खरा ठरलेला आहे। तंतोतंत यवतमाळमध्ये देखील जो निकाल अपेक्षित होता लोकशाही मराठीला तोच निकाल पाहायला मिळतोय। संजय, नक्की मेघना, एकंदर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी जे आहे राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष जे आहे ठरेल असा आपण जे आहे लोकशाहीच्या माध्यमातून जो आपण सर्वे चालवला तो भाकीत ठरत आहे, आता खरं ठरत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर यवतमाळच्या पुसद या ठिकाणी पाहिलं तर आज पाहिलं तर घराणेशाहीने जे आहे त्या ठिकाणी लाज लागलेली आहे। एकंदर पाहिलं तर मंत्री इंद्रनील नाईक यांची पत्नी जे आहेत या ठिकाणी जे आहेत मोहिनी नाईक हे सुद्धा मोठ्या मतांनी निवडून आले आहेत। त्यांचा मोठा प्रकारच्या या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतो। मात्र जसं महाराष्ट्रामध्ये आपण जे सर्वे केला होता की भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या पदाधिकारी या ठिकाणी जे आहेत मतदार असेल, जे नगरसेवक असेल, नगर परिषद अध्यक्ष असेल हे निवडून येणार असं आपण जे दर्शवलं होतं। मात्र ते आता खरं ठरताना या ठिकाणी दिसत आहे। मेघना, निश्चित धन्यवाद संजय आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर यवतमाळचा निकाल आपण पाहिलेला आहे। यवतमाळमध्ये देखील खरं तर विजय आपल्याला भाजपचा, भारतीय जनता पक्ष